बरोबर त्या अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाही आहे. मग त्याच्या फिंगरप्रिंट्स नाही तर मग त्यावेळेस सरकारने का सांगितलं की त्यांनी स्वतःला मारून घेतलं म्हणून, पोलिसाची बंदूक हिसकून घेतली आणि स्वतःला मारून घेतलं. हे सर्व संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवण्यासाठी. कारण की ती जी शाळा होती ती शाळा होती आपटे, ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते प्रमुख, त्यांची ती शाळा होती. त्या आपटेंना वाचवण्यासाठी तर संपूर्ण हा फेक एन्काउंटर केला नाही ना, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं, हा तपासाचा भाग आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं. परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही.